शेतकरी मित्रांनो, केंद्राकडून अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी काही अतिरिक्त मदत आहे ते मिळणार आहे. हेक्टरी 22,500 रुपये. त्याचबरोबर यामध्ये महाराष्ट्रातील 94 लाख शेतकरी पात्र असणार आहेत. यामध्ये तुमचा नंबर असणार आहे का नाही, आणि त्याचबरोबर पात्र असण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पण सांगणार आहे. त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. तर आता व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, शेतकरी कानाबरोबर चॅनलवर नेहमीच शेतीविषयक माहिती व्हिडिओ मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे आजचा व्हिडिओ आहे. केंद्राकडून अतिरिक्त मदत कशी मिळणार आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान झाल्यामुळे. कारण की शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यानुसार शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळाली नव्हती. योग्य ती अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे केंद्राने पुन्हा एकदा पॅकेज लॉन्च केलेलं आहे. ते म्हणजे की 22,500 रुपये असं प्रत्येक हेक्टरी तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग किंवा इतर पावसाळी पिकं असतात, ते अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे नुकसान झालं असेल किंवा रान खडून गेलं असेल किंवा झाडं पडले असेल, विहिरी पडल्या असतात, त्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही तुम्ही आता काय पीक पाहणीवर का नाही, जेव्हा ते नुकसान झालं तेव्हा तुम्हाला पीक विमा मंजूर करण्यात आला होता. त्या पीक विम्याच्या आधारे तुम्ही किती पीक विमा भरला होता, कोणतं पीक होतं, कोणतं काय होतं, किती नुकसान झालं तर संपूर्ण नोंद झालेली आहे. त्या नोंदीच्या आधारेच आता तुम्हाला येत्या फेब्रुवारीच्या लास्टच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ही मदत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला ही मदत मिळणार आहे, जे की हे पात्र असणार आहेत. सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता ते तर पात्र असणारच आहेत. पण ज्या शेतकऱ्यांनी जेव्हा त्यांची जे काही नुकसान झालं ते किंवा पीक वाहून गेले किंवा अतिवृष्टी नुकसान झाल्यामुळे तक्रार केली, ते शेतकरी पात्र आहेत. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तक्रार केली नव्हती, त्यांना या अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मिळणार नाही. त्यामुळे 94 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप बी ते काही नुकसान भरून निघलं नाही, म्हणून हे केंद्राने अतिरिक्त पॅकेज काढण्यात आले. आता हे पॅकेज लवकरात लवकर मिळणार, पण त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे एक काम करायचं आहे, म्हणजे फार्मा आय डी आणि त्याचबरोबर आधार कार्डची KYC करून बँकला लिंक करायचं आहे. कारण की एकदाच 94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार आहेत DBTद्वारे. तर हे पैसे एकत्र येणार आहेत, आणि ह्या पैसे येण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची KYC करून जर बँकला लिंक नसलं तर ते जे काय तुमचं ओळखपत्र आहे ते नसल्यामुळे पैसे अडकून राहतात किंवा तुमच्यापर्यंत येत नाहीत. शेतकऱ्यांना वाटले आपण अपात्रच असतो, मधातच पैसे फिरतात. अशा प्रकारची ही माहिती होती. मित्रांना पाहुण्यांना शेअर करा, आणि तसेच शेतकरी विका नंबर 1 चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नेहमीच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळतील, आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद.